खूप वर्ष काम केल्यानंतर कधीही न यावा असा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती. आज आपण ज्या व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत त्या व्यक्तीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. अशोक बाविस्कर म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके आबा. त्यांचा जन्म गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 1964 रोजी जळगाव जिल्ह्यातील नांदेड या गावी झाला. त्यांचे वडील हे मूळ साळवा या गावचे. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना सगळे अण्णा म्हणत. अशोकरावांचे बालपण नांदेड आणि साळवा येथेच गेले. त्यांचे 1ली ते 7वीचे शिक्षण हे दहीपुरी येथे झाले. 10वी पर्यंत पुढील शिक्षण त्यांनी नांदेड या त्यांच्या मामाच्या गावाला घेतले. 1980ला ते 10वीला होते. गंमत सांगू, अभ्यास कच्चा असल्यानं ते 10वीत नापास झाले. आजचं त्यांचं यश पाहून यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? नंतर सिल्लोडच्या प्रशालेत खूप अभ्यास करून ते 10वी पास झाले. त्या काळी जातीयवाद सुरूच होता. जात चांभार असल्यामुळं राहण्यासाठी घर मिळत नव्हतं. सार्वजनिक ठिकाणी कुणी पाणी भरू देत नव्हतं. किराणा मिळणं सुद्धा कठीण होतं. तरीही जिद्दीनं अशोकरावांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात 11वीला प्रवेश घेतला. अण्णांची बदली झाल्यामुळं 12वीला त्यांनी मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तो मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा काळ होता. तेव्हा अशोकराव मोर्चातही सहभागी होत असत. 12वीला 55% पास झाल्यानंतर त्यांनी देवगिरी महाविद्यालयात BAच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी टायपिंग इन्स्टिट्यूट, हॉटेल नंदनवन अशा ठिकाणी कामं केली. तसेच बाकावरती परीक्षा क्रमांक टाकण्याचं कामही त्यांनी आनंदानं केलं. एप्रिल 1985 मध्ये ते BA पास झाले. पुढे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे MA साठी प्रवेश घेतला. 1986 मध्ये लेखी परीक्षा दिल्यानंतर त्यांची कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी जिल्हा परिषद औरंगाबाद येथे मुलाखतीद्वारे निवड झाली. 20 जून 1986 रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कन्नड येथे ते नोकरीस रुजू झाले. 15 मे 1987 रोजी त्यांचा विवाह श्री हिरामण वना ठाकरे यांची कन्या मीरा यांच्याशी झाला आणि त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. डोळ्यात टीक असल्यानं त्यांना सर्व चिडवत असत. त्यामुळे त्यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली. आजी बाबा आई वडिलांची केली इच्छा पुरी आली बाविस्करांच्या घरी स्वर्गातली परी. 20 मे 1989 रोजी या गोड जोडप्याला एक कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव पूजा ठेवण्यात आलं. पूजा लहानची मोठी होत असताना 1992 साली अनंतने जन्म घेतला. त्या पाठोपाठ 1994 साली अक्षयचा जन्म झाला. पुढे 1995 मध्ये त्यांची प्रशासकीय बदली पंचायत समिती वैजापूर येथे झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव, जिल्हा परिषद सिंचन विभाग कन्नड, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कन्नड येथे त्यांनी सेवा केली. त्यानंतर 2007-08ला पंचायत समिती औरंगाबाद येथे त्यांची बदली झाली. पुढे वरिष्ठ सहाय्यक पदावर त्यांची पदोन्नती झाली आणि ते जिल्हा परिषद सिंचन विभाग औरंगाबाद येथे कार्यरत झाले. 2010 साली ते वरिष्ठ सहाय्यक म्हणून पंचायत समिती येथे होते. पुढे त्यांना जिल्हा परिषद आरोग्य विभाग औरंगाबाद येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून बढती मिळाली. 2018ला
त्यांना पंचायत समिती औरंगाबाद येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आणि 2018 ते निवृत्तीपर्यंत ते जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग औरंगाबाद येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. आबांनी त्यांच्या नोकरी काळात फक्त कामच नाही तर अपंगांचीही खूप मदत केली. समाजसेवा करण्याची त्यांना आवड असल्यानं त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही काम केलं. आपल्या अपंगत्वाला त्यांनी त्यांची ताकद बनवली आणि अनेक जणांची त्या बाबतीत मदतही केली. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये विशेषतः 2003 साली अण्णाभाऊ साठे स्मृती दलित मित्र पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. संत एकनाथ गौरव पुरस्कार, 2004 साली मिळालेला स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार, साने गुरुजी प्रतिष्ठानतर्फे महात्मा फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. मानव प्रबोधन कला अकादमीतर्फे गुणवंत समाजसेवा रत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी मित्र पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2010 मध्ये त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था येथे निवडणुकीत बाजी मारली आणि सदस्य व उपाध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं. 3 डिसेंबर 2010 रोजी नागपूर येथे त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट अपंग कर्मचारी म्हणून गौरवण्यात आलं. जागतिक अपंग दिनानिमित्त माननीय मंत्री शिवाजीराव मोघे, सामाजिक न्याय व माननीय श्री सचिन अहिर, राज्यमंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र शासन व प्रधान सचिव श्री सतीश गवई आणि श्री बाजीराव जाधव भाप्रसे, आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा राज्य अपंग गुणवत्ता पुरस्कार 2010 उत्कृष्ट कर्मचारी हा प्रदान करण्यात आला. त्यांच्या कामाची दखल केंद्र शासनानेही घेतली. 3 डिसेंबर 2011 रोजी भारत सरकारने महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या वतीनं मंत्री श्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्तम अपंग कर्मचारी 2011 याने सन्मानित केले. सर्वोत्तम कर्मचारी अल्पदृष्टि अतिरिक्त राष्ट्रीय पुरस्कार श्री बविस्कार अशोक बूटा, औरंगाबाद, महाराष्ट्र। श्री बविस्कार अल्पदृष्टि की परेशानियों से जूझते रहे, तथापि आपका करियर योजना तथा शैक्षणिक रिकॉर्ड दर्शाता है कि आप अत्यधिक दृढ़ निश्चय के धनी हैं। आपने कला क्षेत्र में स्नातक की डिग्री प्राप्त करने के पश्चात ऑफिस ऑटोमेशन में प्रमाण पत्र प्राप्त किया है। आपने MSCIT से अकाउंट प्रशिक्षण भी किया है। विकलांगजन के लिए बनाई गई सरकारी योजनाओं के बारे में लोगों में जागरूकता पैदा करने के लिए आपने कार्य किया है। कालांतर में हासिल की गई आपकी उपलब्धियों का खजाना अनेक पुरस्कारों से भरा हुआ है। श्री बविस्कार अशोक बूटा। सह्याद्री वाहिनीच्या लोकमानस या कार्यक्रमातही त्यांनी आपला सहभाग नोंदवला. याचबरोबर
विजेत्यांची माहिती घेणार आहोत. आपल्याला अशोक बाविस्कर आलेले आहेत. मी त्यांनाच विचारेन की तुम्ही तुमच्या संघर्षाविषयी काय सांगाल या राष्ट्रीय पुरस्काराविषयी. राष्ट्रीय पुरस्काराविषयी मी प्रथमतः केंद्र सरकारचा धन्यवाद देतो आणि मला मागच्या वर्षी 2010ला महाराष्ट्र शासनानेही उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार दिला होता. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा मी धन्यवाद अदा करतो. अपंग कल्याणाविषयी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन इतक्या काही उत्कृष्ट अशा योजना राबवतं आणि त्या योजना ग्रामीण भागापर्यंत समाज कल्याण विभाग आणि अपंग कल्याण विभाग पोहोचण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना घेता येत नाही, परंतु आपल्यासारख्या लोकांनी जर त्यांना मार्गदर्शन करून समाज कल्याण विभागामार्फत किंवा अपंग कल्याण विभागामार्फत त्यांना त्या योजनांचं मार्गदर्शन जर केलं, आपण असं मार्गदर्शन करता वेळोवेळी. हो, आणि मी सुद्धा त्या तसे मार्गदर्शन करतो. त्यानिमित्तच मला हा बेस्ट एम्प्लॉय म्हणून राष्ट्रीय पुरस्कार शासनाने प्रदान केला. मनापासून अभिनंदन. त्यांच्या पत्नीही आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर. माझी पत्नी मीरा अशोक बाविस्कर मागे बसल्यात तुमच्या. त्याही 2 शब्द बोलतील. त्या कायम तुमच्या मागे असतात मला वाटतं. बोला आपण बोला, आपली काय प्रतिक्रिया. धन्यवाद. सह्याद्री वाहिनीने आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीचे आभार मानते. दिव्य मराठी या दैनिकात मदतीचा हात या सदराखाली सर्वांना मदत करणारा जिल्हा परिषदेतील सर्वोत्तम कर्मचारी अशी प्रसिद्धी त्यांना मिळाली. पूजाने MBBSचं शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे पूर्ण केलं. अनंत आणि अक्षयचं अभियांत्रिकीचं शिक्षण चालू होतं. डॉक्टर पूजाचा विवाह सोहळा 2014 मध्ये डॉक्टर तुषार बागले यांच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. लहानपणी सगळं घर भरून टाकणारी पूजा आता सासरी निघाली. रोज जिच्या नावानं सकाळ संध्याकाळ व्हायची ती पणती आता दुसऱ्या घरी प्रकाश देणार होती. एका बापाचं दुःख कोणीही समजू शकत नाही. कित्येक वर्ष जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आता तिला सासरी विदा करायचं. मुलगी सासरी जाताना डोळे पाणावतात सगळ्यांचे. मुलगी सासरी जाताना डोळे पाणावतात सगळ्यांचे. मन घट्ट ठेवून काळीज आपले देऊन टाकायचे. मन घट्ट ठेवून काळीज आपले देऊन टाकायचे. आटत नाहीत अश्रू रडताना, आटत नाहीत अश्रू रडताना, तेव्हा कळत नसते मन बापाचे गुणाला. 20 मार्च 2016 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे माननीय राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांमार्फत आबांना महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2008 ते 2019 मध्ये त्यांना पुणे, औरंगाबाद, शिर्डी, मुंबई, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक व शासनमान्य संस्था तसेच जिल्हा परिषदेमार्फत मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र अनेक आहेत. आबांचा त्यांच्या आईवडिलांमध्ये खूप जीव होता. ते जितके त्यांना घाबरत होते तितकेच त्यांच्यावर प्रेमही करत होते. त्यांनी अण्णांचा 72वा आणि 75वा वाढदिवस खूप प्रेमानं आणि आनंदानं साजरा केला. आईकडून ते प्रेम करणं, जीव लावणं शिकले, तर अण्णांकडून जिद्द, चिकाटी, मेहनत करणं शिकले. पण 2018 हे वर्ष आबांसाठी खूप वाईट ठरलं. 2 ऑगस्ट 2018 रोजी आई त्यांना सोडून गेल्या. आई गेल्यानंतर त्यांनी अण्णांचा मनापासून सांभाळ केला. आईचं दुःख ते विसरलेच नव्हते. तो 2च महिन्यांनी 5 ऑक्टोबर 2018 रोजी अण्णा सर्वांना पोरगं करून गेले. वाटलं नव्हतं कुणाला असं अघटित घडून येईल. वाटलं नव्हतं कुणाला असं अघटित घडून येईल. चालता बोलता देव तुम्हाला असं दूर नेईल.
चालता बोलता देव तुम्हाला असं दूर नेईल, माणुसकी, स्नेह, माया, ममतेची ज्या ज्या वेळी चर्चा होईल त्या त्या वेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल. या सर्व कठीण काळात ज्या व्यक्तींनी आबांना साथ दिली त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सौ मीरा बाविस्कर. त्यांनी आबांना प्रत्येक सुखात, दुःखात, यशात अनमोल साथ दिली. आई ही जीवन देणारी असते आणि पत्नी ही जीवनाची साथ देणारी असते. आई चांगल्या वाईटाची समज देते तर पत्नी चांगल्या वाईट काळात आपल्या सोबत राहते. आबांना फिरण्याची फार आवड आहे. कामाच्या प्रचंड व्यापातून वेळ काढून मित्रांसोबत अनेक ठिकाणी ते पर्यटनासाठी जातात. हा छंद त्यांनी अगदी व्यस्ततेतही जोपासला आहे. दिनांक 18 जुलै 2019ला डॉक्टर पूजाताईंना पुत्ररत्न झालं आणि आबांसाठी आनंदाचा पारावारच उरला नाही, कारण ते जीवनात प्रथमच आजोबा झाले होते. बाविस्कर परिवारात उत्साहाचे वातावरण होते. नंतर 2021 नोव्हेंबरमध्ये त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनंत यांचा विवाह त्यांचे शालक श्री अशोक हिरामण ठाकरे यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीव सौ कांक्षिणी मानसी यांच्यासोबत श्रीरामपूर येथे झाला. त्याच काळात डॉक्टर पूजाताईंना कन्यारत्न प्राप्त झाले. पुन्हा एकदा आजोबा झाल्याचा आनंद आबांना झाला आणि आनंदून जाऊन त्यांनी नातीचं नाव आनंदी असं प्रेमानं उच्चारलं. पुढे जानेवारी 2022 मध्ये त्यांचे कनिष्ठ चिरंजीव अक्षय यांचा विवाह श्री नामदेव महारू बोरसे नाशिक यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीव सौ कांक्षिणी आरती यांच्यासोबत संपन्न झाला. या दोन्ही लग्नात एका लहानग्या परीनं शोभा वाढवली आणि ती म्हणजे आमच्या सगळ्यांची लाडकी आनंदी. आबांनी आपले धाकटे बंधू उपसंचालक डॉक्टर श्री कैलास बाविस्कर यांना उच्च पदावर कार्यरत होण्यासाठी अथक परिश्रम आणि मार्गदर्शन केले आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. शेवटी सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तृप्त मनानं, समाधानी अंतःकरणानं आबा 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. आमचे आदरणीय आबा ज्या प्रकारे सर्वांना सोबत घेऊन पुढे आले त्याप्रमाणे पूर्ण बाविस्कर परिवारही त्यांच्या वाटचालीवर मार्गक्रमण करेल हे मात्र निश्चित.
असे सर्वांच्या मनात घर करणारे, नेहमी सर्वांना प्रेरणा देणारे, प्रेम व जिव्हाळा जपणारे, सुनांना अगदी मुलींसारखं प्रेम करणारे आमचे आदरणीय आबा आहेत. ऑल द बेस्ट फॉर युअर सेकंड इनिंग डिअर आबा.